नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण 1 ऑगस्ट 2026 पर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील सर्व महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. ओके. आता जर आपण या योजनेविषयी पहिले अपडेट जर बघितले आपण, ओके, तर आता सर्वप्रथम सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी म्हणता येईल शेतकरी मंडळींसाठी. 30 जुलै 2026 रोजी सहकार विभागाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 7,000 कोटींच्या निधीला प्रशासकीय मंजुरी आता दिलेली आहे आणि ही शेतकरी मंडळींसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणता येईल. आणि या निर्णयामुळे योजनेच्या अंमलबजावणीला आणखीन आता जास्त 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 गती मिळण्याची आता शक्यता आहे. ओके. आता एवढी मोठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद झालेली आहे. आता 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पूरक मागण्यांमध्ये या योजनेसाठी तब्बल 20,552 कोटींची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे. यामुळे पुढील टप्प्यांमध्ये आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा मार्ग जो आहे तो पूर्णपणे मोकळा झालेला आहे. ओके. तसेच जर आपण नंतरची जर अपडेट बघितली तर आता सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार उर्वरित जो निधी आहे तो एकाच वेळी न देता टप्प्याटप्प्याने वितरित केला जाणार आहे. त्यामुळे योजनेतील पुढील लाभार्थ्यांनाही क्रमाक्रमाने लाभ मिळण्याची आता शक्यता आहे. ओके. तसेच आता योजनेचा एकूण जो निधी आहे तो वाढलेला आहे. तर शेतकरी मंडळींनो, सुरुवातीला या कर्जमुक्ती योजनेसाठी 36,585 कोटींची तरतूद करण्यात आलेली होती. मात्र 2019च्या कर्जमाफी लाभार्थ्यांसाठी पात्रतेची जी मर्यादा आहे ती वाढवल्यानंतर योजनेचा एकूण जो निधी आहे तो वाढून आता किती झाला आहे, 40,980 कोटींवर पोहोचलेला आहे. आणि ही या योजनेतील एक मोठी आर्थिक वाढ मानली जात आहे. ओके. नक्कीच आता या योजनेवरील राजकीय वाद काही आलेला आहे समोर. ओके. आता या योजनेच्या संबंधित आणखीन एक नवीन घडामोड झालेली आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोपसुद्धा केलेले आहेत. ओके. आता वडेट्टीवार यांनी असा दावा केलेला आहे की कर्जमुक्तीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेतून वगळण्याची तयारी सुरू आहे. ओके. यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमसुद्धा निर्माण झालेला आहे. आता तसेच सरकारवर टीकासुद्धा करण्यात आलेली आहे की या संदर्भात आता त्यांनी सरकारवर काही टीका करत अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत की एका हाताने कर्जमाफी देण्याचा दावा केला जात आहे तर दुसऱ्या हाताने शेतकऱ्यांना मिळणारी आर्थिक मदत जी आहे ती बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे शेतकऱ्यांना फसवण्याचे धोरण आहे अशी सरकारवर त्यांनी टीका केलेली आहे. ओके. तसेच जर आपण याच विषयानंतरची जर अपडेट बघितली तर आता याशिवाय त्यांनी सांगितलेलं आहे की या योजनेच्या जाहिरातींसाठी सरकारने सुमारे 10 कोटी खर्च केल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे. तसेच अनेक पात्र शेतकऱ्यांपर्यंत अपेक्षित आर्थिक लाभ अद्याप पोहोचलेला नाही आहे असाही दावा त्यांनी केलेला आहे. ओके. तसेच जर आपण अंमलबजावणीची जर सद्यस्थिती कंडिशन जर बघितली तर आता या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 16.96 लाख शेतकऱ्यांची लाभार्थी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. आणि लाभार्थी यादी जी आहे ती 25 जुलै 2026 रोजी पहिल्या टप्प्यातील लाभार्थ्यांची यादी अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आलेली होती. ओके. यानंतर पात्र शेतकऱ्यांची पडताळणी आणि पुढील प्रक्रिया सध्या सुरू आहे. पहिल्या टप्प्यातली जर आपण कर्जमाफी बघितली तर आता एकूण 13,600 कोटींच्या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे पहिल्या टप्प्यातील पात्र लाभार्थ्यांना. ओके. आणि यामध्ये महत्त्वाची जर आपण आकडेवारी जर बघितली तर आता या योजनेतील महत्त्वाचे आकडे एकदा आपण बघूयात. पहिल्या टप्प्यातील निधी मंजुरी किती होती, 7,000 कोटी. अर्थसंकल्पातील तरतूद होती 20,552 कोटी. पहिल्या टप्प्यातील लाभार्थी होते 16.96 लाख शेतकरी. पहिल्या टप्प्यातील कर्जमुक्ती किती होती, 13,600 कोटी. योजनेचे एकूण उद्दिष्ट 56 लाख शेतकरी. योजनेचा एकूण निधी 40,980 कोटी. ओके. तर शेतकरी मंडळींनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या शेतकरी मंडळींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि महाराष्ट्रातील शेतकरी योजना, कर्जमाफी आणि सरकारी योजनांच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.